नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका। मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा, ऐकत राहा, शेअर करा। आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबवर आरटीओच्या कामाबद्दल तुम्हाला जनजागृती केली जाते, तुमची लूट कशी होते आणि आपण आपलं काम कसं करायचं त्याच्यातून तुमचा फायदा होईल हे ह्याच्यात तुम्हाला सांगितलं जातं। तर आत्ताचा जो आपला व्हिडिओ आहे, आता भाडं वाढलेलं आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत, घोटाळा झालेला आहे, आणि घोटाळानं पैसे हे कमवलेले आहेत आणि मोठा ह्याच्यात घोटाळा झालेला आहे। घोटाळा एवढा म्हणजे मीटरवाल्यांनी सुद्धा लुटलेलं आहे, आरटीओवाल्यांनी सुद्धा लुटालूट केलेली आहे, काही संघटनावाल्यांनी सुद्धा 300 रुपये मीटरच्या ठिकाणी पासिंग करताना वर्गणी करतात। हा सगळा झोल चालतो आणि गोरगरिबांना लूटपाट केली जाते। हा व्हिडिओ पूर्ण ऐका, रिक्षावाल्यांनी जरूर ऐका। तुम्ही ऐकत नाहीसा म्हणूनच तुमची लूट होते। तर ही भाडं वाढलेलीची बैठक जी झालेली होती 23/1/2025ला बैठकीत MMRTA मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं ह्या बैठकीत मान्यता दिलेली होती भाड्याला आणि 30/4पर्यंत तुम्हाला मुदत 3 महिन्याची दिलेली होती मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी। आणि जर तुम्ही त्यावेळेत मीटर कॅलिब्रेशन केलं नाही तर प्रतिदिन 50 रुपये दंड हा कायद्यानुसार त्यात कायदा लिहिलेला होता त्याने आणि वसूल करा। यानंतर आम्ही सतत अनेक तक्रारी केलेल्या होत्या, तर हा झाला मंजुरीचा ठराव। आता मी तुम्हाला हे दुसरी बैठक लावतो। हे पहा, ही इलेक्ट्रॉनिक मीटर आणि उत्पादक यांच्याशी बैठक घेतलेली होती 29/1/2025ला आणि मग त्याच्यात एवढे त्यांनी दर वाढवून दिले की पुन्हा दुसरी बैठक 10/2/2025ला झाली। त्याचं हे इतिवृत्त आहे। मग त्याच्यात त्यांनी मीटरवाल्यांच्यासाठी मीटर सीलसाठी 25 रुपये, मीटर टेस्टिंग GSTचं 120 रुपये आणि मीटर रिपेरिंग करण्यासाठी 275 आणि मीटर उत्पादक GST 280 अशी 700 रुपये त्यांना मीटरवाल्यांना ह्यांनी देण्यास भाग पाडलं। आता ही त्यानंतर मुंबई महानगर क्षेत्राची 24/3/2025ची ही होते। तर ह्याच्यात काय प्रस्ताव काय मीटरच्या मुदतवाढी वगैरे दिला नव्हता। आता त्यानंतर ही बैठक आहे 30/4/2025ची ही बैठक झाली। निर्णय आहे बघा, आणि RTO अधिकारी बी बैठक केला असतात। RTOवाले सगळा घोटाळा करतात, झोल करतात पैसे खाण्यासाठी त्यांचा। आता RTOवाल्यांना माहिती नाही का मुदत वाढलेली 30/4/2025ला संध्याकाळपर्यंतच मुदत होती, म्हणजे 1/5पासनं एकतर गाड्या पासिंग करायच्या म्हणलं तर त्यांनी दररोजचं 50 रुपये घ्यायला पाहिजे होतं। हा निर्णय झालेला आहे। 1 महिन्याची मुदत वाढ ही दिलेली आहे। तारीख लक्षात ठेवा, सर्व रिक्षावाले RTOवाले कसे लुटतात बघा 30/4/2025ला। आणि हे सगळे RTOवाले आहेत बघा, हे प्रत्येक कुठले RTOवाले आहेत बघा। हे बघा, हे अपर परिवहन गृहसचिव, परिवहन आयुक्त, म्हणजे ही सर्व मंडळी तिथं RTO बघा। हे कल्याण, पेण, वसई, मुंबई पूर्व, ठाणे हे सर्व अधिकारी असतात आणि त्या बैठकीतनं 1 महिन्याची मुदत दिलेली होती। किती? 30/4ला। आता या RTOवाल्यांनी लुटायचं कसं आणि पैसे कसं खायचं, गाड्या राहिलेल्या आहेत, काही सुद्धा त्यांना पडलेलं नसतं RTOवाल्यांना। आणि मग ह्याने मीटरचं काम कधी चालू केलं आहे बघा। हे बघा, हे कधी पत्र काढले RTOवाल्यांनी, किती तारखेला? 14/5/2025ला 30/4/2000 बैठकीचे अंमलबजावणी करण्यासाठी। ह्यांना माहीत नव्हतं का मुदत वाढलेली आहे आणि हे अधिकारी झोल करतात। हे बघा, ही नावंसुद्धा असतात। दहिसर RTOचा हा आदेश 14/5/2025ला काढला ह्यांची मीटर पास करा म्हणून, आणि त्यासाठी मग हे अधिकारी कुठल्या ठिकाणवरती कुठं असणार गाड्या पास करायला बघा, जवळ धरतो बघा। जैन गार्डनजवळ हे 3 अधिकारी आहेत, सहमोटार वाहन निरीक्षक 2 आहेत। हे बघा, हे
आणि मग पहिल्याच दिवशी यांनी तिथं 300-300 रुपयाचा झोल केला. हे बघा ही नावं आहेत स्पष्ट. आता ह्यांचं काही जडवून ठेवायचं नाही, होऊन द्या, सस्पेंडच आपल्याला करायचे ते अधिकाऱ्यांना. अगोदरच्या अधिकाऱ्यांचे बी नावं बिवं आलेले आहेत, त्यांची बी आपण जाहीर करू असं काही नाही. 300 रुपये राजरोस घेतलेले आहेत आणि हे पैसे ह्यांना कळालेत. म्हणजे आपण तक्रार करत नाही आणि पैसे गोळा करायला कोण होते? युनियनवालेच असतात होते, तर दुसरे कोण बाहेरचे लोक नसतात. त्या पाशिंगच्या ट्रॅकवरती सुद्धा युनियनवाले आणि दहिसरच्या RTOमधनं सगळं झोपड्यातनं फिटनेस दिलं जातं. गाड्या पाच जे करतात ना, झोपड्यातनं फिटनेस दिलं जातं. मग सरकार ह्यांना का जपतंय? सस्पेंड करा ना ह्या अधिकाऱ्यांना. अहो सगळं RTO खात्यातले 60% लोक हे चौकशीच्या घेऱ्यातले आहेत. लोक कोर्टाकडे जायला लागलेत, एवढे हे घोटाळे करतात. आणि त्या RTOमध्ये असतंही कोणतं वा? जनता नसतेच हो. हे सगळे ह्यांचे गुरु लोक, दोस्त लोक, जे काय प्रत्येक RTOमध्ये गेला तर 200-300 गुरु लोकांची दिवसभर गर्दी असते आणि अधिकारी डोळे झाकून पैसे खाऊन सह्या करतात. ही नावं तुम्ही स्पष्ट बघा, RTOवाल्यांसुद्धा बघा. हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला शेअर करायचा आहे. म्हणजे ही अशी ह्यांची लपडी असतात आणि मीटरमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे, गोरगरिबांना फसवलेला आहे. आणखीन ही फक्त मुंबई महानगर क्षेत्रासाठीच ही भाडेवाढ आहे. म्हणजे पालघर, डहाणू, तलासरी ह्यांच्या रिक्षा मीटरच ह्यांना पासिंग करता येणार नाहीत. मग कशा ह्यांनी पास केलेत? वसई तालुक्यातला अंशतः भाग येतो. वसई, विरार महानगरपालिका आणि 37 गावं एवढ्याच रिक्षांना भाडं वाढलं. पण ह्यांनी पालघर, डहाणू, तलासरी यांना भाडं वाढवलंच कसं? कारण गोरगरिबांना हे खड्ड्यात घालत असतात. एक तर मुळात तिकडं मीटरच चालत नाहीत. त्याच्यावर ह्यांनी काही केलं नियोजन? काही केलं नाही. आणि आता रिक्षा टॅक्सीवाल्यांनो एवढंच लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही पासिंगला जावा, पटकन हे करून घ्या पासिंग. हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा. हे फसवतात तुम्हाला. आणि मग तुम्ही तिथं तुम्हाला 300 रुपये मागायला आले ना, कोण बी मागायला येऊन दे, त्याचा सरळ फोटो काढायचा आणि व्हायरल करायचा. फोटो काढायचा आणि व्हायरल करायचा. कशाला तुला पैसे पाहिजेत? तू कोण आहेस इथं? त्या अधिकाऱ्यानं सील मारायचं असतं बरं का. अधिकाऱ्यानं सील मारायचं असतं, सील नंबर हे सगळं त्यानं मारायचं असतं. प्रत्येकानं हे लक्षात ठेवा. तुमची जर लूट कमी करायची असेल तर बिंदासपैकी फोटो काढायचा, व्हायरल करायचा. पैसे मागणाऱ्यांचाच तिथं डायरेक्ट दिसून द्या चेहरे त्यांचे कोण आहेत ते. आणि 100 नंबरला प्रत्येकानं फोन करायचा. आम्ही या ठिकाणी पासिंगला आलो आहे, RTOवाले लाच खातात, भ्रष्टाचार करतात, आम्हाला लुटतायत. 100 नंबरला फोन करायचा आणि पोलिसांना बोलवून घ्यायचं. आम्ही या ठिकाणी रिक्षा पासिंगसाठी थांबलो आहे आणि इथं ही लोक आमच्याकडं 300 रुपये घेतात. टाकून द्यात गुन्हे, होऊन द्यात सस्पेंड. आणि RTO अधिकारी 250 रुपये त्यांच्याकडून घेतात. हे लक्षात ठेवायचं आहे. 250 रुपये हे RTO अधिकारी घेतात. ह्यांना ह्यांच्या कर्माची फळं ही मिळणार आहेत. जाऊन द्यात, नोकऱ्या गेल्या तरी जाऊन द्यात. मागच्या 2 महिनेसुद्धा नावं आहेत. काय अधिकाऱ्यांनी काय भ्यायचं काम नाही. ऑफिशियल रेकॉर्ड असतं तुमचा आदेश काढलेलं, कोण कोण पासिंगला असतं आहे, मीटर पासिंगला असतं आहे. हे बघा, हे बोरवली RTOचंच तुम्हाला लावतो पत्र. ॲटो रिक्षा टॅक्सी मीटर चाचणीविषयक कामकाज नेमणुकाबाबत हे कधी काढले? 14/5ला ना. आणि काय ते गुरु सांगतात आम्ही मीटर पासिंग चालू केलं, आम्ही चालू केलं. अरे तुम्ही 300 रुपये घेत असा आणि ह्या साहेबांना देत असा. जो साहेब तावडीत घावल ना रंगे हात, तो तर जाणारच आहे. पण रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे 100 नंबरला फोन करायचं, गुरु बंद करायचं, ऑनलाईननं काम करायचं. पेपरलेस सेवेनं काम झालं. ह्यांची एक आणि एक सेवा तोडून टाकायची आणि ह्यांना लाच खाणाऱ्यांना लगाम घालायची. हे तितकंच खरं आहे. तर मी रिक्षावाल्यांना एवढीच विनंती करणार आहे, 30/5पर्यंतच तुम्हाला मुदत दिलेली आहे. 30/5पर्यंत ह्यांनी 15 दिवस तर लेट केलं. कोण आता म्हणजे 1/6ला जर तुम्ही पासिंगला गेला तर 50 रुपये RTOमध्ये जाऊन भरायचे आहेत. ऑनलाईनला पैसे पावती घ्यायची, मग मीटर पास करायचं. दंडाचा कायदाच आहे. म्हणजे तुम्हाला दंड भरावाच लागणार आहे. तुम्ही गावाला असा कुठं बी असा आम्ही केलं, मग पुन्हा हेच 8-15 दिवसांना म्हणतात सेटिंग करतो. आणि मग हे अधिकारी लोक ज्याचा महिन्याचा दंड झाला आहे 1,500, त्याचे 500 खातात आणि त्या गाडीवर तसेच सही शिक्के मारतात. दुसरी गोष्ट, दहिसर RTOमध्ये फिटनेस जे दिलं जातं त्याचं कुठलंही रजिस्टर, मॅन्युअल रजिस्टर आहे ते RTOच्या काउंटरवर नाहीत. त्या RTO अधिकाऱ्यांनी खाजगी लोक ठेवलेले, त्या समोरच्या झोपड्यात त्यांच्याकडे असतात. मीटरची रजिस्टरसुद्धा त्या झोपड्यात असतात. म्हणजे कलेक्शन तिथं होतं, त्याशिवाय पावत्यावर शिक्का मारला जात नाही. शिक्का बी अधिकाऱ्यांचे तिथं असतात. अशा दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा.
कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे. आपल्या RTO कार्यालयात काय दिवे लावतात आपले कर्मचारी? आपल्या कार्यालयाची रजिस्टरच बाहेर आहेत. तर असल्या अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या पाहिजेत RTO अधिकाऱ्याची. हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा ना, अधिकाऱ्यानंच करा, RTOनंच करा. जाऊन त्यात नोकऱ्या गेल्या तर प्रामाणिक अधिकारी चांगले काम करणारे आहेत. हे घोटाळेबाज आहेत अधिकारी आणि 60% लोक RTOची चौकशीच्या घेऱ्यात आहेत. जनतानं तक्रार केली पाहिजे, जनतानं ह्यांना कोर्टात खेचलं पाहिजे. ह्यांच्यात जाऊन त्यात नोकऱ्या गेले तर प्रामाणिक लोक काम करण्यासाठी तयार असतात. हे मात्र कोणी विसरू नका. काम चोख होईल, लोकांना न्याय मिळेल, हे मात्र विसरू नका. हा तर मीटरचा घोटाळाच आहे, हा कायमचा आता चालूच राहणार आहे. ह्यांची चौकशी होत राहणार. होतील अनेक आपण अर्ज केलेले आहेत. मीटरच्या दुकानांची लायसन आहेत का नाही आपल्या एरियात हे ह्यांना माहिती नाही. एक दुकानदाराचं लायसन संपून जमाना झालं. एकाचा लायसनचा पत्ता एक ठिकाणचा आहे, ते दुकान तिसऱ्याच ठिकाणी आहे. हे मात्र RTO अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. घोटाळेबाज RTO अधिकाऱ्यांनी मीटरमध्ये लुटलंयचं ना, एक दिवस सगळा महाराष्ट्राचा रिक्षावाला तुमच्याविषयी आवाज उठवणार आहे. हे मात्र कोणीही विसरू नका. तर हा दहिसरच्या RTOचा पराक्रम आहे. तसाच वडाळा RTOचा बी आहे. आदेश हा सर्वांच्यासाठीच असतो. मग ह्यांनी 15 दिवस, 13 दिवस, 14 दिवस मुदत मिळूनसुद्धा का मीटर टेस्टिंग घेतली नाही? 30 तारखेला निर्णय झाला. हेच अधिकारी होते निर्णयाच्या ठिकाणी, हेच अधिकारी होते. सगळे 10 RTOचे होते. मुंबई महानगर क्षेत्रात 10 RTO होतात. मग त्या विरार RTOनी पालघर डहाणूच्या गाड्या कशा काय पास केल्या? अरे MMRDA म्हणजे एक हाऊसिंग डेव्हलपमेंट सोसायटी आहे आणि RTOची अधिकारीचं नाव आहे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण, MMRTA रिजनल ऑथॉरिटी ही आहे. आणि तुम्हाला तुमच्या ऑथॉरिटीत गावं किती आहेत हे तुम्हाला माहिती नाही. 12 तालुक्यातील अंशतः भाग येतो. 7 महापालिका येतात, 12 नगरपरिषदा येतात आणि आजूबाजूची खेडीपाडी अशी 1025 गावं येतात. मग यांनी पालघर, डहाणू, तलासरीच्या रिक्षाची मीटर पास कशी केली? तिथली ऑथॉरिटी वेगळी आहे आणि त्याचे जिल्हाधिकारी, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑथॉरिटीचे प्रमुख आहेत. घ्यायचा निर्णय, त्यांना देऊन टाका भाडं. ह्याच धर्तीवरती झाल्यात तिकडे बी CNGच्या गाड्या. बेकायदेशीर पैसे कमवण्यासाठी ही भाडेवाढ झालेली आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी. यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.